या अनाथ आश्रमात जेव्हाही एखादं नवीन मूल आणलं जायचं तेव्हा ते सुरुवातीला खूप रडायचं, पण नंतर शांत व्हायचं. मी या अनाथ आश्रमाचा डॉक्टर होतो आणि मला अनेकदा जाणवायचं की इथे काहीतरी गडबड चालली आहे. अनेकदा लोक मुलींना दत्तक घ्यायचे, पण मुलांना दत्तक घेण्यास कोणी पुढे येत नसे. एके दिवशी एका 7 वर्षांच्या मुलीचा अचानक मृत्यू झाला. तेव्हा इन्चार्जने मला तिची पूर्ण तपासणी करण्यापासून रोखले, पण तिच्या मानेवर नजर पडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी गुपचूप एका नंबरवर मेसेज केला आणि ठीक 15 मिनिटांनी पोलिसांच्या गाड्या आल्या. नेहमीप्रमाणे मी माझ्या वेळेवर अनाथाश्रमात पोहोचलो होतो. म्हणायला मी डॉक्टरची पदवी मिळवली होती, पण तरीही मला कुठे चांगली नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळेच मी या अनाथाश्रमात माझी नोकरी करत होतो. मला बसून थोडाच वेळ झाला होता की बाहेरून गोंधळाचा आवाज आला. नक्कीच कोणत्या तरी मुलाला नवीन आणले होते किंवा कोणत्या तरी मुलाला दत्तक घेतले जात होते. मी पटकन माझ्या जागेवरून उठलो आणि बाहेर आलो, पण समोरचं दृश्य पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. वॉर्डन एका निष्पाप मुलाला पट्ट्याने मारत होती. ती असं का करत होती हे मला काहीच कळत नव्हतं. बाकीचे कर्मचारी हात बांधून शांतपणे त्या मुलाला मार खाताना बघत होते. मी लगेच पुढे झालो आणि त्या वॉर्डनचा पट्टा पकडत म्हणालो, ही काय पद्धत आहे? तुम्ही अशा प्रकारे मुलाला मारू शकत नाही, तुम्ही मागे व्हा. तेव्हा ती माझ्याकडे बघत म्हणाली, डॉक्टर साहेब, तुमचं काम इथे फक्त उपचार करण्याचं आहे. मुलांना शिस्त कशी लावायची हे तुम्ही सांगायचं नाही. मुलांकडून शिस्तपालन करून घेणं ही वॉर्डनची जबाबदारी असते. त्यामुळे तुम्ही आपलं काम करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. असं म्हणत तिने माझ्याकडून पट्टा घ्यायचा प्रयत्न केला. मी तिच्याकडे बघत म्हणालो, खबरदार, माझ्या उपस्थितीत कोणत्याही मुलाला हात लावलास तर आज मालकांना येऊ द्यात. तुमची तक्रार केली नाही तर माझं नावही आदित्य नाही. तेव्हा ती मला म्हणाली, ठीक आहे, आज फैसला होऊनच जाऊ दे. एकतर इथे मी काम करेन किंवा तुम्ही. तुमच्यामुळे इथली मुलं बिघडत आहेत. सगळ्यांच्या जिभेला धार आली आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा हीच मुलं आपल्या डोक्यावर बसून नाचतील आणि तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत राहा. असं बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. मी लगेच त्या मुलाकडे धावलो. तो खूप वाईट रीतीने रडत होता. त्या बाईने त्याला इतके निर्दयीपणे मारलं होतं की त्याच्या अंगावर सगळीकडे निळे डाग पडले होते आणि ओठ फुटला होता. मी त्याला उचलून थेट माझ्या केबिनमध्ये नेलं. तिथे बसून मी पटकन त्याच्यावर उपचार केले. तो सतत रडत होता. त्याला खूप वेदना होत होत्या हे निश्चित. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, बाळा, असं निराश होऊ नकोस. रडून तुला त्रासाशिवाय दुसरं काहीही मिळणार नाही. थोड्याच वेळात देशमुख साहेब येतील. तू त्यांच्याकडे तक्रार कर की ही बाई इतर मुलांनाही अशीच मारहाण करते. तेव्हा तो माझ्याकडे बघत म्हणाला, जर मी माझं तोंड उघडलं तर हे लोक मला जिवंत मारतील. प्लीज डॉक्टर साहेब, मला वाचवा. त्याचं बोलणं ऐकून मी थोडा हैराण झालो आणि त्याच्याकडे बघत विचारलं, म्हणजे काय? कोण तुला मारेल? आणि असं कोणतं रहस्य आहे तुझ्याकडे की तोंड उघडल्यावर हे लोक तुला सोडणार नाहीत? तो मला म्हणाला, नाही, काही रहस्य नाही आणि काही विशेष गोष्टही नाही. प्लीज तुम्ही यापुढे आमच्या भांडणात पडू नका. जरी मला कोणी मारत असेल तरी वाचवू नका, कारण माझ्यामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात यावा असं मला वाटत नाही. असं बोलून तो बेडवरून उतरून थेट बाहेर निघून गेला. मी मात्र एका विचित्र गोंधळात अडकलो होतो की नक्की काय झालंय. तो मुलगा असं का बोलला? काही क्षण मी जागेवर उभा राहून याच विचारात होतो आणि मग डोकं झटकून माझ्या कामाला लागलो. थोड्याच वेळात माझ्या केबिनच्या दारावर कोणीतरी हळूच ठोकलं. मी या म्हणालो तर तो व्यवस्थापनातला एक माणूस होता. तो मला म्हणाला, तुम्हाला साहेबांनी बोलावलं आहे. मी लगेच विचारलं, का? सगळं ठीक आहे ना? तो होकारार्थी मान हलवत म्हणाला, आत्ता जी घटना घडली आहे त्या संदर्भातच तुम्हाला बोलावलं आहे. 10 मिनिटात तुम्ही साहेबांच्या केबिनमध्ये हजर राहा, नाहीतर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल. असं बोलून तो माणूस तिथून निघून गेला. मी एका विचित्र गोंधळात पडलो होतो की तो असं का बोलला, याचं कारण काय? मी तर एका मुलाचं संरक्षण केलं होतं, त्याची मदत केली होती. मग मला असं का धमकावण्यात आलं? याचा स्पष्ट अर्थ होता की मला अतिशय कडक शब्दात बोलावणं आलं होतं. काही क्षण मी माझ्या जागेवर बसून याचबद्दल विचार करत होतो आणि मग स्वतःला सावरून मी साहेबांच्या खोलीकडे निघालो. मी ठरवलं होतं की जर ते माझ्याशी उलट बोलले तर इथले कर्मचारी करत असलेल्या इतर चुकीच्या गोष्टीही मी त्यांच्यासमोर मांडेन. पण मला कल्पना नव्हती की माझ्यासाठी किती मोठी अडचण निर्माण होणार होती. अंतर पार करून मी साहेबांच्या खोलीपर्यंत पोहोचलो. दारावर ठोकल्यावर मला लगेच आत बोलावलं गेलं. माझ्या आधीच तिथे ती वॉर्डन आणि व्यवस्थापनाचे 2 माणसं उभी होती. मी आत शिरताच
साहेब माझ्याकडे बघत म्हणाले, आम्ही तुम्हाला इथे कोणत्या कामासाठी ठेवलं आहे? तुम्ही मला फक्त एवढंच सांगा. ना नमस्कार ना काही. आज ते थेट माझ्यावरच चढले होते. मी त्यांच्याकडे बघत म्हणालो, साहेब मला इथे उपचारांसाठी ठेवलं आहे. पण माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने हात वर करून मला थांबवलं आणि म्हणाले, जेव्हा तुम्हाला त्या कामासाठी ठेवलं आहे तर तुम्ही दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ का करता? तुम्ही वॉर्डन आहात की व्यवस्थापनाचे कर्मचारी जे मध्यस्थी करत आहात? जर ही बाई त्या मुलाला मारत होती तर तुम्हाला मी हक्क दिला आहे का की तुम्ही मध्ये पडून तिला थांबवावं? तुम्हाला माहीत आहे का त्या मुलाने काय केलंय? ते पुढे काही बोलणार त्याआधीच मी म्हणालो, देशमुख साहेब तुम्हाला झालंय तरी काय? तुम्ही या संस्थेचे प्रमुख आहात. निष्पाप मुलांचं संरक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. हे अनाथाश्रम आहे, सरकारी शाळा किंवा नोकरीचं ठिकाण नाही जिथे तुम्ही एका फुलासारख्या मुलाला जनावरासारखं माराल. कोणी हक्क दिला या बाईला एका निष्पाप मुलाला दांडक्याने मारण्याचा? जर ही गोष्ट वरपर्यंत पोहोचली तर तुमचा हा आश्रम बंद केला जाईल. जिथून कुठे तुम्हाला निधी मिळतोय तो सगळा थांबवला जाईल. साहेब तुम्हाला माझं म्हणणं कळतंय का? मी पुढे काही बोलणार त्याआधीच ते म्हणाले, आता काय तुमची इच्छा आहे की मी तुमचं नोकरीवरून काढण्याचं पत्र तयार करू? तुम्हाला इथून काढून टाकू? माझ्याकडे काम करायचं असेल तर आपल्या कामापुरतं काम ठेवा. ज्याच्यावर जी जबाबदारी आहे तो ती व्यवस्थित पार पाडत आहे. आणि राहिला त्या बाईचा प्रश्न, तर मीच त्यांना आदेश दिला होता की जो कोणी उद्धटपणा करेल किंवा चोरी चपाटी करेल त्याला मार दिलाच पाहिजे. त्याने चोरी करण्याचं धाडस केलं. आज जर आपण त्याला थांबवलं नाही तर उद्या बाहेरच्या जगात जाऊन तो धुमाकूळ घालेल. माझ्या या आश्रमातून एकही नालायक मुलगा बाहेर पडावा अशी माझी इच्छा नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी दुःखाने मान हलवली आणि त्यांच्याकडे बघत म्हणालो, साहेब त्याने चोरी केली होती हे मान्य, पण तुम्ही त्याला प्रेमाने समजावून सांगायला हवं होतं ना की. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच ते म्हणाले, मला तुमच्याशी कोणताही वादविवाद करायचा नाहीये. मी फक्त एवढंच समजावून सांगतोय की अनाथ आश्रमाच्या नियमांपासून दूर राहा. तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडा आणि जर ती पार पाडता येत नसेल तर तुम्ही जाऊ शकता. असं म्हणत त्यांनी मला बाहेर जाण्याचा इशारा केला, ज्याचा अर्थ होता की मी आता जाऊ शकत होतो. मी त्या बाईवर एक जळजळीत नजर टाकली आणि शांतपणे माझ्या केबिनकडे निघून गेलो. माझं डोकं अजिबात काम करत नव्हतं. देशमुख साहेब तर खूप चांगले आणि समजूतदार व्यक्ती होते. त्यांचं मन खूप मवाळ होतं. मग आज त्यांनी माझ्या चांगल्या कृतीवर मला असं का सुनावलं हे मला अजिबात कळत नव्हतं. बराच वेळ मी तिथे बसून याच विचारात होतो आणि शेवटी थकून घराकडे निघालो, कारण तिथे आणखी बसून माझं डोकंच खराब झालं असतं. वाटेत माझ्या मनात सतत तेच विचार घोळत होते. त्या वॉर्डनने त्या मुलाला का मारलं? कारण मला माहीत होतं की अनाथाश्रमातील मुलं सहसा चोरी करत नाही आहेत. चोरी करून फायदा तरी काय? त्यांना बाहेर तर जाता येत नाही. राहायचं तर इथेच असतं. मग चोरीचा उपयोग काय? काहीतरी गडबड नक्की होती, पण काय याचा मला अंदाज येत नव्हता. मला या अनाथाश्रमात येऊन काहीच दिवस झाले होते, त्यामुळे कदाचित मला इथली व्यवस्था अजून समजली नव्हती. थोडं अंतर पार करून मी घरी पोहोचलो. नेहमीप्रमाणे माझी बायको स्वयंपाकात व्यस्त होती आणि माझी आई बाजेवर बसून माझ्या मुलीशी गप्पा मारत होती. मला पाहताच माझी मुलगी धावत माझ्याकडे आली आणि माझ्या छातीला बिलगली. मी तिला जवळ घेतलं आणि माझ्यासोबतच बाजेवर बसवलं. माझा आवाज ऐकून माझी बायको बाहेर आली आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अहो आज तुम्ही इतक्या लवकर आलात? मी हलकीशी मान डोलावली आणि तिला पाणी आणायला सांगितलं. आईसुद्धा मला पाहून तेच म्हणाली, बाळा काही काळजीची गोष्ट आहे का? सगळं ठीक तर आहे ना? मी होकारार्थी मान हलवली. थोड्या वेळाने पाणी पिऊन मी थोडा ताजातवाना झालो. आता थोडा वेळ आराम करावा असा विचार होता, पण मी माझ्या खोलीकडे वळणार इतक्यात माझा मोबाईल वाजला. मी मोबाईल काढून पाहिला तर स्क्रीनवर देशमुख साहेबांचं नाव चमकत होतं. एक क्षण मला आश्चर्य वाटलं, पण मग मी डोकं झटकून कॉल उचलला. पलीकडून जी बातमी मला ऐकवली गेली ती ऐकून माझ्या नसा ताणल्या गेल्या. मी भानावर न राहता अनाथ आश्रमाच्या दिशेने धावत सुटलो. असं काही होऊ शकतं याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझं डोकं सुन्न झालं होतं. जर मला थोडा जरी अंदाज असता तर मी तिथून इतक्या लवकर कधीच परत आलो नसतो. अवघ्या 15 मिनिटांचा रस्ता मी 8 मिनिटात पार केला होता. मी आत शिरलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या काळजात धस्स झालं. ज्या मुलाला वॉर्डन निर्दयीपणे मारत होती त्याने छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती. मी अनाथाश्रमात पोहोचलो तेव्हा त्या मुलाच्या मृतदेहाभोवती सगळेजण गोळा झाले होते. मी धावतच त्याच्या दिशेने गेलो. मी लगेच त्याला उचलून घेतलं आणि त्याचे गाल थुपटले, पण उशीर झाला होता. खाली पडताच त्याने प्राण सोडले होते. मी हैराण होऊन छताकडे पाहिलं.
तो 2 मजल्यांवरून उडी मारून खाली पडला होता, पण त्याचा जागीच मृत्यू होणं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. त्याचे हातपाय तुटू शकले असते, डोक्याला जखम होऊ शकली असती, पण जागीच मरण पावणं हे सगळंच आश्चर्यकारक होतं. मी लगेच त्याची तपासणी करायचं ठरवलं. मला हे पाहायचं होतं की त्याचा मृत्यू पडण्याआधीच झाला होता की दुसरं काही कारण होतं. मी त्याला उचलून केबिनकडे घेऊन जाणार इतक्यात देशमुख साहेब बाहेर आले आणि मला म्हणाले, कुठे घेऊन चालल्यास याला? आता याला शवगृहात पाठवावं लागेल. अंघोळ करून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागेल. मी लगेच म्हणालो, नाही साहेब, याचा मृत्यू पडल्यामुळे झालेला नाही, काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. 2 मजल्यांवरून पडून कोणी मरतं का? त्याचे हातपाय तुटले असते, डोक्याला मार लागला असता, पाठीचा कणा मोडला असता, पण हा तर मेलाच. साहेब, यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे, माझं ऐका तुम्ही. पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, तुम्ही जाऊन आपल्या कामावर लक्ष द्या. आणि तुम्ही इतक्या लवकर गेलातच का? जर तुम्ही इथे असतात तर वेळीच मुलावर उपचार होऊ शकला असता. त्यांनी उलट मला सुनावलं आणि कर्मचाऱ्यांच्या हवाली त्या मुलाचा मृतदेह देत त्याला ताबडतोब शवगृहात पोहोचवण्याची सक्त ताकीद दिली. मला का कोण जाणे, पण काहीतरी गडबड जाणवत होती. देशमुख साहेबांचे इतके घाईगडबडीचे वागणे मी पहिल्यांदाच पाहत होतो. माझी नजर त्या वॉर्डनवर गेली, जी एका कोपऱ्यात उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आणि डोळ्यात अश्रू होते. एक क्षण मला वाटलं की हिने सर मुलाला मारलं नसेल ना, पण का? फक्त एका चोरीसाठी कोणी खून कसं करू शकतं, तेही एका अनाथ मुलाचा? मी डोकं झटकलं आणि शांतपणे जाऊन माझ्या केबिनमध्ये बसलो. माझं मन आणि डोकं दोन्ही काम करत नव्हतं. काहीतरी गडबड नक्कीच होती, जी माझ्यापासून लपवली जात होती. मला आता 4ही बाजूनी धोका जाणवत होता. ही आत्महत्या नाही तर हत्या होती. कोणी मानो वा न मानो, पण मला हेच वाटत होतं. थोड्याच वेळात पुन्हा एकदा गोंधळ वाढला. बहुतेक त्या मुलाचा मृतदेह परत आला होता. मी बाहेर आलो. सगळी मुलं त्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. तो मुलगा खूप मनमिळाऊ होता हे निश्चित, पण प्रत्येक मुलाच्या डोळ्यात अश्रू होते. थोड्याच वेळात अंत्यसंस्काराची वेळ झाली. देशमुख साहेबांनी मला अंत्ययात्रेत सहभागी होण्याची अजिबात परवानगी दिली नाही. मला जायचं होतं, पण त्यांनी नकार देत म्हटलं, प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे, तुम्ही इथेच थांबा. दुर्दैवाने जर दुसऱ्या कोणत्या मुलाने असं काही केलं तर तुम्ही परिस्थिती सांभाळा. त्यांचं म्हणणंही बरोबर होतं आणि प्रकरण खरंच गंभीर होतं, म्हणून मी तिथेच थांबलो. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. त्या घटनेला आज पूर्ण 1 आठवडा उलटून गेला होता, पण त्या दिवसानंतर अशी कोणतीही घटना घडली नाही जी माझ्या डोळ्यात खटकली असेल. आजचा दिवसही नेहमीसारखाच होता. मी केबिनमध्ये बसून माझ्या महत्त्वाच्या फाईल्स पाहत होतो, तेव्हा दारावर कोणीतरी ठोकलं. मी या म्हणालो तर एक मुलगी आत आली. तिचं वय साधारण 7 वर्षांचं असावं. ती माझ्याजवळ आली. मी काही बोलणार त्याआधीच तिने माझा हात पकडला आणि माझ्याकडे बघत म्हणाली, डॉक्टर साहेब, माझी मदत करा. मला दत्तक जायचं नाही आहे, मला इथेच राहायचं आहे. प्रसादचं म्हणणं होतं की दत्तक घेतलेल्या मुली सुरक्षित नसतात. मला जायचं नाही आहे. तुम्ही सगळ्यांची मदत करताना त्या दिवशी तुम्ही प्रसाद दादाला पण वाचवलं होतं. प्लीज माझी मदत करा. मी आश्चर्यचकित झालो आणि लगेच विचारलं, कोण प्रसाद? तेव्हा ती पटकन म्हणाली, डॉक्टर साहेब, ज्याचा मृत्यू झाला होता तो, ज्याने आत्महत्या केली तो. मी भानावर येत म्हणालो, काय म्हणतेस? प्रसादला काही माहिती होतं का? ती म्हणाली, हो. एकदा प्रसादने लपून देशमुख साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं बोलणं ऐकलं होतं, म्हणूनच वॉर्डन त्याला मारत होती. त्याने मग सगळ्यांना सांगितलं होतं की कोणीही मुलगी दत्तक जाऊ नका, गोंधळ घाला, रडायला लागा, पण दत्तक जाऊ नका. मी तुम्हा सगळ्यांची मदत करेन असं तो म्हणाला होता, पण अचानक त्याने आत्महत्या केली. त्यामुळे 1 आठवड्यासाठी प्रकरण शांत झालं होतं. ज्या मुली दत्तक जाणार होत्या त्या सगळ्यांना थांबवण्यात आलं होतं. पण साहेब, मला माहीत आहे आता माझी पाळी आहे. मला दत्तक जायचं नाही आहे, मला इथेच राहायचं आहे. प्रसादच्या बोलण्याने मला खूप भीती वाटते. मी पिवळी डाळ खाईन, अर्धी भाकरी खाईन, पण मी दत्तक जाणार नाही. प्लीज तुम्ही माझी मदत करा. मी काही बोलणार इतक्यात दरवाजा उघडला आणि वॉर्डन आत आली. मी काही म्हणण्याआधीच ती म्हणाली, चल मयुरी, तुला न्यायला आले आहेत. तेव्हा मयुरी उठून म्हणाली, मला कुठेही जायचं नाही, मला दत्तक व्हायचं नाही, मला नाही जायचं. तिचा तो अवतार पाहून माझ्या अंगावर काटा आला. मी लगेच म्हणालो, जर तिला दत्तक जायचं नसेल तर तुम्ही लोक जबरदस्ती का करत आहात? तेव्हा ती बाई माझ्याकडे बघत खेकसली, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? गप्प बसा आणि तू येतेस की मी देशमुख साहेबांना बोलवू? हे ऐकून मयुरी भीतीने कापू लागली, पण त्या वॉर्डनने तिला जबरदस्तीने ओढत नेलं. मी सुद्धा लगेच बाहेर धावलो. सगळ्या मुली आणि मुलं एका कोपऱ्यात भीतीने थरथर कापत उभी होती आणि ती वॉर्डन मयुरीला जबरदस्तीने घेऊन गेली. क्षणभर माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. प्रकरण सोपं नव्हतं, काहीतरी मोठी गडबड होती.
इथे एक खूप मोठा खेळ खेळला जात होता, तोही या निष्पाप मुलांच्या आयुष्याशी. ही गोष्ट खरी होती. मी सुद्धा अनेक दिवसांपासून पाहत होतो की फक्त मुलींनाच दत्तक घेतलं जात होतं. एकाही मुलाला अजूनपर्यंत दत्तक घेतलं गेलं नव्हतं. आणि मला इथे येऊन आता 2 महिने झाले होते. हा अनाथाश्रम नव्हता, तर कोणीतरी काळा धंदा करत होता. सध्या मी शांत राहिलो, कारण घाई करून मी कोणासाठीही अडचण निर्माण करू इच्छित नव्हतो. 2 दिवस शांततेत गेले. आजचा दिवस नेहमीसारखाच होता. मी सकाळी लवकरच माझ्या कामावर आलो होतो. अजून वॉर्डन उठली नव्हती. काही मुलांसोबत बसून बोलावं असा माझा विचार होता. प्रसादने त्या लोकांना असं काय सांगितलं होतं की सगळी मुलं दत्तक जाण्याला इतकी घाबरत होती? मी थेट मुलांच्या खोलीत गेलो. काही मुलं जागी झाली होती, तर काही झोपली होती. मी नुकत्याच जाग्या झालेल्या एका मुलाजवळ जाऊन बसलो. त्याने मला नमस्कार केला. तेव्हा मी त्याच्या केसांवरून हात फिरत म्हणालो, तुला एक गोष्ट विचारू, सांगशील मला? त्याने हळूच मान डोलावली. मी म्हणालो, तू प्रसादला ओळखतोस? माझं एवढंच बोलणं होतं की त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मान खाली घालून तो मंद आवाजात म्हणाला, साहेब, तो माझा जिवलग मित्र होता. आम्ही दोघं याच बेडवर एकत्र झोपायचो. आज तो नाही आहे, म्हणून त्याची खूप आठवण येते. तुम्हाला माहीत आहे, तो खूप चांगला होता. स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करायचा. अनेकदा स्वतःच्या वाटणीचं जेवण आम्हाला द्यायचा. पण बघा, आज तोच आमच्यात नाही आहे. म्हणूनच म्हणतात, स्वतःपेक्षा जास्त कोणाचा विचार करू नये. नेहमी आधी स्वतःचा विचार करावा, नाहीतर असंच निर्दयीपणे मारलं जाल. त्याचं बोलणं ऐकून मी पटकन म्हणालो, काय? त्याने तर आत्महत्या केली आहे ना? छतावरून उडी मारून स्वतःला संपवलं आहे. माझं एवढं बोलणं होतं की त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एकदम म्हणाला, तुम्ही डॉक्टर आहात ना? तुम्हाला कळलं नाही का की हत्या आणि आत्महत्येमध्ये किती फरक असतो? कोणी 2 मजल्यांवरून पडून मेलं आहे का कधी? माझ्या काळजात धस्स झालं. मी लगेच म्हणालो, हो, मला त्या गोष्टीचा संशय आला होता, पण पूर्ण खात्री नव्हती. तुम्हाला सांगू शकतोस का की त्याने देशमुख साहेबांच्या खोलीतून असं काय ऐकलं होतं? तो सगळ्यांना दत्तक जाण्यासाठी का नाही म्हणत होता? त्याला वॉर्डनने का मारलं होतं? तेव्हा तो माझ्याकडे बघत म्हणाला, साहेब, जर मी तुम्हाला एक एक शब्द सांगितला तर माझ्यासाठी खूप मोठी समस्या निर्माण होईल आणि माझ्यामुळे कोणतीही अडचण निर्माण व्हावी असं मला वाटत नाही. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. असं म्हणून तो उठून बाथरूममध्ये निघून गेला. मी माझ्या जागेवर सुन्न होऊन बसून राहिलो. म्हणजे माझा संशय खरा होता. त्याने आत्महत्या केली नव्हती, तर त्याची हत्या झाली होती. आणि हत्या करणारा कोण होता याचा शोध मला आता कोणत्याही परिस्थितीत लावायचाच होता. अर्थात मी माझा जीव धोक्यात घालत होतो. जर प्रसादची हत्या केली जाऊ शकते तर मला मारणं ही काही मोठी गोष्ट नव्हती. पण मी अजून अन्याय होताना पाहू शकत नव्हतो. माणुसकीच्या नात्याने मला काहीतरी पाऊल उचलायलाच हवं होतं. मी देशमुख साहेबांना सांगून वेळेआधी सुट्टी घेतली. मी घरासाठी निघालो, पण मी थेट माझ्या मित्राच्या पोलीस स्टेशनच्या दिशेने गेलो. मला त्याच्यासोबत बसून या प्रकरणावर चर्चा करायची होती. कदाचित तो मला काहीतरी सल्ला देईल. लांबचा प्रवास करून मी पोलीस स्टेशनला पोहोचलो, पण दुर्दैवाने तो तिथे हजर नव्हता. मला खूप वाईट वाटलं की फोन करून यायला हवं होतं. मी तिथेच उभं राहून त्याला फोन केला. तेव्हा कळलं की तो एका दौऱ्यावर गेला होता. त्याला परत यायला 2-3 तास लागणार होते. थकून मी घरी परत आलो, पण माझं मन अनाथ आश्रमातच अडकलं होतं. मुलांचं दत्तक जाणं, प्रसादची हत्या ही काही सामान्य गोष्ट नव्हती. रात्र हळूहळू सरत होती, पण मला एका क्षणासाठीही झोप येत नव्हती. माझं मन फक्त त्या मुलाच्या बोलण्यात अडकून राहिलं होतं. तुम्ही डॉक्टर आहात ना? तुम्हाला कळलं नाही का की ती हत्या आहे की आत्महत्या? हे शब्द नव्हते, तर हे एक असं सत्य होतं जे आता मला समजलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळचा सूर्य पूर्ण तेजाने उगवला. मी आजही वेळेआधीच अनाथ आश्रमात पोहोचलो होतो, पण आज तिथे नुसता हाहाकार माजला होता. मयुरीला मृत अवस्थेत अनाथ आश्रमात आणलं गेलं होतं. मी लगेच तिच्या दिशेने धावलो, पण देशमुख साहेबांनी मला तपासणी करण्यापासून रोखलं. ते माझ्याकडे बघत म्हणाले, जाऊन आपली केबिन सांभाळा. मुलगी मरण पावली आहे. आम्ही तिला शवगृहात पाठवत आहोत. त्यांचं बोलणं ऐकून मी एकदम म्हणालो, पण साहेब, तुम्ही चौकशी तर करा. ही मुलगी अशी कशी मेली? 2 दिवसांपूर्वीच तिला दत्तक घेतलं गेलं होतं. त्या लोकांनी मुलीला कसं काय संपवलं? ती तर इथून पूर्णपणे निरोगी गेली होती. तेव्हा ते मला म्हणाले, मुलगी निरोगी नव्हती, तिला कॅन्सर होता. तिथे जाऊन तिची तब्येत बिघडली आणि ती मरण पावली. तिला कोणीही मारलेलं नाही. तिचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तुम्ही जाऊन आपली कॅबिन सांभाळा, ते म्हणाले. पण माझे पाय आता थांबणार नव्हते. ही तीच मुलगी होती जिने माझ्याकडे मदत मागितली होती आणि मी काहीच करू शकलो नव्हतो. मी माझे पाय त्या मुलीच्या दिशेने वाढवले. मी तिच्याजवळ बसणार इतक्यात माझी नजर तिच्या मानेवर गेली आणि सगळं सत्य स्पष्ट झालं होतं.
मी त्या मुलीचा मृतदेह असाच जाऊ देऊ शकत नव्हतो. आधी प्रसाद, आता मयुरी आणि आणखी किती मुलांचा मृत्यू इथे झाला असेल कोण जाणे, ज्याला देशमुख साहेब आणि त्यांचे कर्मचारी जबाबदार होते. मी माझा मोबाईल काढला आणि माझ्या पोलीस मित्राला मेसेज पाठवला, जेणेकरून तो पोलीस फोर्स घेऊन इथे पोहोचू शकेल. तेथील कर्मचारी लगेच मयुरीचा मृतदेह उचलण्यासाठी पुढे आले, पण मी त्यांना माझ्या बोलण्यात गुंतवून 10-15 मिनिटं रोखून धरलं आणि ठीक 10-15 मिनिटांनंतर अनाथ आश्रमाबाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले. काही क्षणातच पोलीस धडाधड आत शिरले. त्यांनी तात्काळ देशमुख साहेबांना ताब्यात घेतलं. तिथे उभ्या असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. त्या मुलीच्या गळ्यावर सुरीचा स्पष्ट निशाण होता. सगळी मुलं रडत एका बाजूला उभी होती. मी मयुरीच्या दिशेने धावलो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज मयुरी एक उदाहरण बनली होती, जिने स्वतःचा जीव देऊन अनेक मुलांचे प्राण वाचवले होते. प्रसाद एक असा धागा होता ज्याने माझ्या मनाला जागं केलं होतं की मी या निष्पाप जीवांना वाचवायला हवं. देशमुख साहेबांना रिमांडमध्ये घेतल्यावर त्यांनी सगळं सत्य ओकलं. त्यांनी हा आश्रम चुकीच्या हेतूंनीच बनवला होता. इथे ते अनाथ मुलांना जमा करून लोकांकडून निधी गोळा करत होते आणि याच मुलांना विकून पैसेही कमावत होते. मुलींना दत्तक देण्याचा त्यांचा उद्देश त्यांचं आयुष्य चांगलं बनवणं नव्हतं, तर त्यांना नरकात ढकलण्यासारखं होतं. त्या निष्पाप मुलींना अशा ठिकाणी विकलं जात होतं जिथे त्यांच्याकडून घाणेरडी कामं करून घेऊन हे लोक पैसे कमवत होते. प्रसादने त्यांचं हे बोलणं ऐकलं होतं. मयुरी एक लहान मुलगी होती, जिच्या मनात एकच गोष्ट बसली होती की मला दत्तक जायचं नाही. तिथे गेल्यावर तिने इतका गोंधळ घातला, त्या लोकांना इतका हैराण केलं की शेवटी थकून हारून त्या लोकांनी तिचा गळाच कापला. जर मी तिच्या मानेवरचा तो निशाण निरखून पाहिला नसता तर मला कधीच कळलं नसतं की मयुरी मेली आहे, तर तिला मारण्यात आलं आहे. प्रसादने त्या दिवशी ऐकलं होतं, आपण पुढच्या 4 मुलींना बाहेर पाठवू आणि बाकीच्या 4 मुलींना इथल्याच एका अड्ड्यावर विकून टाकू, जिथून पैसेही येतील आणि मुलींची व्यवस्थाही लागेल. त्याला यापेक्षा जास्त काही समजलं नव्हतं, पण त्याने सगळ्या मुलांना सावध केलं होतं की कोणत्याही परिस्थितीत दत्तक जायचं नाही. मी आज त्या निष्पाप मुलाला प्रसादला सलाम करतो, ज्याने आपला जीव देऊन एक मोठं काम केलं होतं. त्याने अनेक मुलांचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं होतं. त्या सर्व निष्पाप मुलांना एका चांगल्या आणि सुरक्षित संस्थेत हलवण्यात आलं. मयुरी आणि प्रसादच्या शौर्याची गाथा सगळीकडे पसरली. आजही त्या अनाथाश्रमातील मुलं त्या दोघांना आदरांजली वाहतात, ज्यांच्यामुळे आज ते सर्वजण जिवंत आणि सुरक्षित जीवन जगत आहेत. आता मी सुद्धा एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहे. त्या गुन्हेगारांना पकडून दिल्यामुळे सरकारने स्वतः मला एका चांगल्या ठिकाणी नोकरी दिली. मी माझ्या पूर्ण आयुष्यात एक धडा शिकलो आहे की जर तुमच्यातील माणुसकी आजही जिवंत असेल तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. तुम्ही लहान असा किंवा मोठे, तुमच्यात माणुसकी असायला हवी. जर माणुसकी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, अजूनपर्यंत जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. धन्यवाद.